नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेटमधील एक क्वेश्चन नंबर 3 मधील चौथं एक्झाम्पल सोडवायला घेतो आहे. तर तुम्ही बुक घेऊन बसायचं आहे हे सोडवत असताना. तर व्यवस्थित लक्षात घ्यायचं. 3x मायनस वाय मायनस 2 हे आपलं एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. हे पहिलं आहे. 2x प्लस वाय इज इक्वल टू 8 अशा पद्धतीनं हे इक्वेशन आपल्याला काय सांगितलेले आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली सॉल्व्ह करायचं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, तर ह्या इक्वेशनला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, तसेच ह्याला पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर ती मेथड मी मागच्या ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. ॲटलिस्ट एकदा बघा, परत परत बघा, परत परत सोडवा. व्हिडिओ बघत असताना तुम्ही ते सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला चांगलं जमणार आहे, अदरवाईज ते तुम्हाला नाही जमणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ सोबतच सॉल्व्ह करायचं आहे. पॉज करा व्हिडिओ आणि व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. तर हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे. 3x मायनस वाय इज इक्वल टू 0 हे अशा पद्धतीनं दिलेलं आहे. तर आपण व्यवस्थित करूयात. आपण 3x मायनस 2 इज इक्वल टू वाय असं केलं तरी चालतं. त्याच्यानंतर आपण ते परत व्यवस्थित करून घ्यायचं, सिम्प्लिफाय करून, जसं की आपल्याला वायची ही व्हॅल्यू आले असं दाखवायचं आहे. तर या पद्धतीनं आपण हे पहिल्या ह्याचं करून घेतलेलं आहे, पहिल्या इक्वेशनचं. आता दुसरं इक्वेशन आहे. याच्या बेसिसवरती आपण पहिल्यांदा टेबल बनवून घेऊयात याचा. हे एक्स वाय आणि ही एक्स आणि वायच्या आपल्या व्हॅल्यू आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, आता एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला आपल्या मनानं घ्यायच्या आहेत. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मी इथं घेते 0, 1, 2, 3. तर आता आपलं वाय आहे, वायच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. आता ह्या इक्वेशनला घेऊन आपण वायच्या व्हॅल्यू काढणार आहे. तर मी आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पल सोडवत असताना मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवलेले आहेत. तर तुम्ही त्या व्यवस्थित स्टेप बघून व्यवस्थित सोडवायचं आहे. तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्झाम्पल जमणार आहेत आणि तुमचं कुठंही मिस्टेक होणार नाही. त्यामुळे मॅथ्सला ॲक्युरेट मार्क भेटून जातील. तर आता आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू 0. आता या वायच्या ह्याच्यामध्ये पुट करूयात, आपण त्याला सबस्टिट्यूट करूयात 3 आणि एक्सच्या ठिकाणी जर 0 ठेवला तर ही अशी व्हॅल्यू राहणार आहे. तर काय येणार आहे व्हॅल्यू, तर हे राहणार आहे, ही टर्म पूर्णपणे 0 झालेली आहे. 0 मायनस 2, तर वाय इज इक्वल टू येणार आहे -2. म्हणून वायची व्हॅल्यू आली आहे -2, 0 आणि -2 अशा पद्धतीनं. आता आपला हा झाला पहिला पॉईंट घेऊन एक्स इज इक्वल टू 1. आता तीच इक्वेशनमध्ये टाकूयात. 3 आणि 1 -2. तर हे 3 1 जा 3, या दोन्हीचं सिम्प्लिफिकेशन करून तर इथं येणार आहे 1. वाय इज इक्वल टू 1 आलेला आहे. तर अशा पद्धतीनं व्हॅल्यू आली आहे आपली 1 आणि 1. आता नेक्स्ट व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू 2. तर वाय इज इक्वल टू 3 आणि 2 -2. आता हा दोन्ही झाला आहे 6 -2. तर इथं येणार आहे 4. वाय इज इक्वल टू आला आहे 4. 2 आणि हा 4 अशा पद्धतीने. आता आपली फोर्थ व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू 3. आता एक्स इज इक्वल टू 3 आपण ठेवूयात. वाय इज इक्वल टू 3 आणि 3 -2. तर हा 3 3 जा 9 -2. तर किती येणार आहे, 9 - 2 येणार आहे 7. वाय इज इक्वल टू काय आलेला आहे 7. तर अशा पद्धतीनं 3 आणि 7 असा आपला हा पहिला बनवून झालेला आहे टेबल. त्याच्यानंतर आपण आता हे इक्वेशन घेऊयात. 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. आता ह्या इक्वेशनला आपण वायच्या ह्याच्यानुसार आपण बनवूयात. वाय इज इक्वल टू काय येणार आहे 8 - 2x. आता ही आहे वायची, ही वायच्या ह्याच्यामध्ये आपल्याला टेबल आता बनवायचं आहे. एक्सच्या व्हॅल्यू आपण घेऊयात, एक्स वाय आणि एक्स आणि वाय. तर एक्सच्या व्हॅल्यू मी इथं घेते 1 2 3 4. एक्सच्या व्हॅल्यू आपल्या मनानं घ्यायच्या आहेत, त्या फक्त आपल्याला परत ह्याच्यामध्ये टाकून वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता हे आहे आपलं एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू काय आहे आपलं 8 -
2x. आता मी एक्सची व्हॅल्यू इथं पुट केली 8 - 2 आणि हे 1 अशी पुट केली. तर इथं 8 - 2 इज इक्वल टू काय आलेलं आहे, तर 6 आलेलं आहे. वायची व्हॅल्यू आली आहे माझी 6. 1 आणि 6 अशा पद्धतीनं झालेलं आहे हे. त्याच्यानंतर x इज इक्वल टू 2 करायचं आहे. y इज इक्वल टू 8 - 2x. तर 8 - 2 आणि 2, 8 - 2 2 जा 4. तर इथं येणार आहे 8 मधून 4 गेला 4. y इज इक्वल टू काय येणार आहे, तर 4 येणार आहे. 2 आणि 4 ह्या व्हॅल्यू आल्या आहेत माझ्या. त्याच्यानंतर x बरोबर घ्यायचं आहे, x इज इक्वल टू 3 घ्यायचं आहे. तर आता y इज इक्वल टू 8 2 आणि हा 3. तर इज इक्वल टू 8 - 6 इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू काय आलेलं आहे, तर 2 आलेलं आहे. तर ही आहे माझी 3 आणि 2. आता आपली लास्टची व्हॅल्यू काढायची आहे. x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 8 - 2 आणि इथं 4. तर काय येणार आहे, हा 8, 4 2 जा 8. तर ही व्हॅल्यू आली आहे 0. 4 आणि 0. आता आपण काय करायचं आहे, ह्या दोन्ही टेबलच्या बेसिसवरती आपल्याला ग्राफ लगेच ड्रॉ करून घ्यायचं आहे. एकदम सिंपल पद्धतीनं मी सोडवून दिलेलं आहे, व्यवस्थित सिम्प्लिफाय केलेलं आहे. तुम्ही छान व्यवस्थित तुम्ही पण असंच व्यवस्थित सोडवायचं आहे, जेणेकरून प्रॅक्टिस करेपर्यंत तरी तुम्हाला हे व्यवस्थित हळूहळू सोडवून घ्यायचं आहे. तर आता आपण ग्राफ बनवूयात. ग्राफ बनवण्यासाठी आता आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत. मी ग्राफ बनवते. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस माझं मी बनवून घेते. हा वाय ॲक्सिस, हे माझं ग्राफ अशा पद्धतीनं बनलेलं आहे. आता मी याच्यावरती पॉईंट घेणार आहे. तर माझं पहिलं इक्वेशनचे पॉईंट आहेत. x इज इक्वल टू 0, हा 0 आहे आणि -2, y इज इक्वल टू -2. तर माझा हा पॉईंट इथं येणार आहे 0 आणि -2. मी पॉईंट नोट केला. 1 आणि 1 हा माझा पॉईंट इथं येणार आहे. एक्स ॲक्सिसवरती 1, वाय ॲक्सिसवरती 1. हा माझा सेकंड पॉईंट. आता दुसरं आहे 2 आणि 4. हा आहे माझा 2 आणि हा आहे 4. त्यानंतर 3 आणि 7. हा 3 आणि हा 7. 3 7. असं माझं पहिले पॉईंट घेऊन झाले आहे. माझे चारी पण पॉईंट झालेले आहेत घेऊन. आता मी लाईन ड्रॉ करून घेते. पूर्ण पॉईंटमधून लाईन मला ड्रॉ करायची आहे. तर ही माझी लाईन, कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे, तर हे आहे माझं. तर मी ह्या लाईनचं इक्वेशन ह्याच्यावरती लिहिणार आहे. 3x - y - 2 इज इक्वल टू 0 असं मी लाईनचं इक्वेशन मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतरचं माझा पॉईंट आहे नंतरचं हे वालं.
हे सेकंड इक्वेशनचे पॉईंट आहेत 1 आणि 6. हा माझा 1 आणि हा माझा 6. 1 आणि 6. नंतर 2 आणि 4. हा आहे 2 आणि हा आहे 4. 2 आणि 4 हा माझा सेकंड पॉईंट आहे. 3 आणि 2. 3 आणि 2. 3 आणि 2 अशा पद्धतीनं हा माझा आहे. 4 आणि 0. 4 आणि 0 हे माझे सेकंड लाईनचे पॉईंट आहेत. तर आता मी ड्रॉ करून घेते. आता हे दोन्ही लाईन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत आणि तेच आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू आणि वाय, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय आहेत 2 आणि 4 हे आपलं आन्सर असणार आहे. तर तुम्ही ते व्यवस्थित लिहायचं आहे. आता हे माझं कोणत्या लाईनचं इक्वेशन होतं ते मी इथं मेन्शन करणार आहे. काय आहे माझं ह्या लाईनचं इक्वेशन 2x + y इज इक्वल टू 8 अशा पद्धतीनं हे माझं सेकंड इक्वेशन, हे माझं 4th एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता मी त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल सोडवायला घेते आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे माझं 5 नंबरचं एक्झाम्पल. तर 5 नंबरचं एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. 5 नंबरचं एक्झाम्पल मी लिहून घेते. 5 नंबरचं एक्झाम्पल काय आहे तर 3x + y इज इक्वल टू 10. त्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये दिलं x - y इज इक्वल टू 2 हे दिलेलं आहे. तर इथं आहे 3x + y इज इक्वल टू 10 घेऊयात. आता त्याच्यानंतर आपण असं पुढं त्याला बनवूयात y इज इक्वल टू 10 - 3x असं जरी बनवलं तरी चालतं आहे. तर ही आपल्याला y बनवून घ्यायचा आहे. घेतला y बनवल्याच्या नंतर x आणि y च्या आपण काय करायचं आहे व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. एक्सच्या व्हॅल्यू घेतल्या 2, 3, 4, 5 अशा मी व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. आता मी फक्त ह्याच्यामध्ये पुट करून ह्या वायच्या व्हॅल्यू काढणार आहे. तर कशा पद्धतीनं काढायचं ते बघा. माझं पहिलं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 10 - 3x. आता ह्याच्यामध्ये मला किती व्हॅल्यू होती माझी. पहिली व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू 3 आहे. दुसरं आहे x इज इक्वल टू 4 आहे. x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू 5 अशा मी व्हॅल्यू आता याच्यामध्ये पुट करणार आहे. y इज इक्वल टू 10 - 3x. तर 10 - 3 आणि हा 2. 10 - हा आला आहे 6. तर येणार आहे व्हॅल्यू 4. ही माझी पहिली व्हॅल्यू आलेली आहे. आणि दुसरी सेकंड y इज इक्वल टू 10 - 3 × 3. तर इथं येणार आहे 10 - 9 इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू माझी सेकंड व्हॅल्यू आलेली आहे 1. त्यानंतर थर्ड y इज इक्वल टू 10 - 4. तर ही आली आहे माझी -12. हा 10. तर माझी येणार आहे -2. y इज इक्वल टू ही व्हॅल्यू येणार आहे -2. आता y इज इक्वल टू 10 - 3 आणि हा 5. तर ही आली आहे 15 - 10 इज इक्वल टू येणार आहे -5. y इज इक्वल टू येणार आहे -5. अशा पद्धतीनं माझ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. तर मी इथं बनवते टेबल x y. तर ही 2 आहे 3, 4, 5 ह्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत आपल्या घेतलेल्या, अंदाजे आपण घेतले आहेत. पहिली आली आहे 4, दुसरी आली 1 -2 -5. आता ही 2, 4, 3, 1, 4 -2,
-5 अशा पद्धतीनं ह्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता आपण सेकंड टेबल म्हणजे सेकंड इक्वेशन काय आहे तर x - y इज इक्वल टू 2. तर x - 2 इज इक्वल टू y. तर कसं होणार आहे हे y इज इक्वल टू x - 2. तर ही तर आपण घेतोय x y. तर एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत x आणि y. एक्सच्या व्हॅल्यू आपण घेऊयात -3, 2, 4, 5 आपल्या मनाने घ्यायच्या आहेत त्या व्हॅल्यू. तुम्हाला जे योग्य वाटते ते घ्या. x - 2 इज इक्वल टू y. ते फक्त आपल्याला काय करायचं आहे x इज इक्वल टू -3 आहे. तर आता इथं पुट केलं -3 - 2 इज इक्वल टू y. आता हा मायनस दोन्हीची ॲडिशन होते पण येणाऱ्या आन्सरला मोठ्या संख्येचं साईन दिलं जातं 5. तर हे आलेलं आहे y इज इक्वल टू -5. म्हणजे ही पहिली व्हॅल्यू आली आहे -3 -5 अशा पद्धतीनं. आता आपण सेकंड व्हॅल्यू काढूयात. x इज इक्वल टू 2. x - 2 इज इक्वल टू y. त्याच्यामध्ये ठेवली 2 - 2 इज इक्वल टू y. 0 इज इक्वल टू y. तर सेकंड व्हॅल्यू आली आहे y इज इक्वल टू 0. तर हे आहे 2 आणि 0 अशा पद्धतीनं झालं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट x इज इक्वल टू 4. x - 2 इज इक्वल टू y. 4 - 2 इज इक्वल टू y. तर येणार आहे 2. y इज इक्वल टू 2. तर ही 4 आणि ही 2 अशा पद्धतीनं आलेली आहे व्हॅल्यू. त्यानंतरचं x इज इक्वल टू 5. x - 2 इज इक्वल टू y. तर इथं आपण ठेवूयात 5 - 2 इज इक्वल टू y. तर इथं येणार आहे 3. y इज इक्वल टू 3. तर किती व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू आली 3. 5 आणि 3. आता आपण ग्राफ बनवून घेऊयात याचा. इथं नेहमी स्केल मेन्शन करायचं आहे. स्केल टाकलं पाहिजे इथं. स्केल मेन्शन करा इथं. काय आहे तर 1 सेंटीमीटर स्केल. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट अशा पद्धतीने हे आहे ऑन बोथ दी ॲक्सिसवरती दोन्ही ॲक्सिसवरती आपल्याला काय करायचं आहे 1 सेंटीमीटर ते स्केल मेन्शन करायचं आहे. आता इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 अशा पद्धतीनं हे आहे -1. हे आता आपण ग्राफचे पॉईंट घेतले आहेत. आता आपण घेऊयात याच्यावरती इक्वेशनचे पॉईंट. तर हे माझं बनवलेलं आहे 2 आणि 4. हा आहे 2 आणि हा आहे 4. 2 आणि 4.
त्यानंतर हा 3 आणि 1, 3 1 अशा पद्धतीनं. त्यानंतर 4 आणि -2, हा आहे 4 आणि हा आहे -2, 4 -2 अशा पद्धतीनं. 5 आणि -5, हा 5 -5, 5 -5 असे हे माझे या लाईनचे पॉईंट आहेत. आता मी ते पॉईंट जोडून घेऊन त्याचं इक्वेशन तिथं मेन्शन करते. हे माझ्या पहिल्या लाईनचे इक्वेशन, पहिल्या इक्वेशनची फर्स्ट लाईन मी ड्रॉ केली आहे. तर माझं काय होतं हे इक्वेशन ते मी याच्यावरती लिहिणार आहे. माझं इक्वेशन होतं, तर माझं इक्वेशन होतं 3x + y = 10 असं माझं हे इक्वेशन होतं. आणि दुसरं आहे माझं, मी इथं लिहून ठेवते, x - y = 2 असं माझं सेकंड लाईनचं हे आहे. तर मी सेकंड लाईनचे पॉईंट घेते. सेकंड लाईनचे पॉईंट आहेत माझे -3 आणि -5. हे आहेत माझा -3 -5 असे आहे माझं पहिला पॉईंट. 2 आणि 0 आहे, 2 आणि 0. त्यानंतर 4 आणि 2, 4 आणि 2. 5 आणि 3, हा आहे 5 आणि हा आहे 3. अशा पद्धतीने मी माझे सेकंड लाईनचे पण पॉईंट घेऊन झाले आहेत. तर आता मी ड्रॉ करते आहे. त्या लाईनचं इक्वेशन मी लिहिते, x - y = 2. आता हे माझे दोन्ही पॉईंट, दोन्ही लाईन कुठं इंटरसेक्ट झालेले आहेत, तर माझ्या इथं 3 आणि 1. तर माझी एक्सची व्हॅल्यू, x आणि y माझं आहे 3 आणि 1. x = 3, y = 1 अशा माझ्या दोन्ही व्हॅल्यू आलेले आहेत. आणि हे माझं आहे the coordinating of the point of intersection are 3 and 1, and then the solution of a given simultaneous equation x = 3, y = 1 हे आपण व्यवस्थित मेन्शन करायचं आहे. अशा पद्धतीनं आपले क्वेश्चन नंबर 3 हा सॉल्व्ह करून झालेला आहे. तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 नंतर 5 आणि 6 हे पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. क्वेश्चन नंबर 4. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अभ्यास करा छानपैकी.